हॅलो नमस्कार मित्रांनो, साऊथ गोव्याच्या भाग 4 सिरीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, भाग 1, 2 आणि 3 तुम्ही बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती आहे, नक्की जाऊन बघा. आणि आज आपण चाललोय साऊथ गोव्यातील प्रसिद्ध अशी मंदिरं बघण्यासाठी. बीचेस बघून झाले आणि मित्रांनो, आपण आता जस्ट पोहोचलेले आहोत श्री शांतादुर्गा मंदिर. हे मंदिर पोंडा तालुक्यातील कवळे ह्या गावामध्ये आहे आणि पणजीपासून जवळजवळ हे मंदिर 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे. श्री शांतादुर्गा विजयते. अतिशय सुंदर असा प्रांगण आहे, अतिशय सुंदर असा परिसर आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. आणि मुख्य मेन गोष्ट म्हणजे खूप शांतता आहे. तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर असं प्रांगण आहे मंदिराचं. आणि मंदिराचं तुम्ही बांधकाम बघा, पिरॅमिड टाईपचं आहे. आणि गोव्यामधील प्रसिद्ध असं मंदिर आहे श्री शांतादुर्गा. मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी बंदी आहे, त्यामुळे आतमध्ये आपण फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करू शकलो नाही. बाहेरून तुम्ही मंदिराचं व्ह्यू बघू शकता. मित्रांनो, गोवा आणि आपल्या महाराष्ट्रातील जे मंदिर आहे ह्यांच्यामध्ये खूप मोठा फरक आहे आणि तो फरक अनुभवण्यासाठी तुम्ही नक्की एकदा साऊथ गोव्याच्या मंदिरांना भेट द्या. मला खरोखर जी मंदिरामध्ये जी काही शांतता असते ती खरोखर अनुभवायला भेटेल तुम्हाला. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे साऊथ गोव्यातील पोंडा तालुक्यातील मंगेशी या गावामध्ये. आणि या ठिकाणी सुप्रसिद्ध असे महादेवाचं मंगेश देवस्थान म्हणून खूप मोठं मंदिर आहे. आणि हाच गाव मित्रांनो लता मंगेशकरांचा गाव आहे. आणि या मंदिरामध्ये लता मंगेशकर यांचे वडील पुजारी म्हणून त्यांनी ते काम केलेलं होतं. मित्रांनो, तुम्ही समोर बघू शकता, अतिशय सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे आणि भरपूर पर्यटक या मंदिराला भेट देत असतात. आणि गोव्यामधील खूप प्रसिद्ध असं हे मंदिर आहे. मित्रांनो, खूप प्राचीन काळापासून हे मंदिर आहे, खूप प्राचीन मंदिर आहे. आणि तुम्ही बघू शकता, खूप मोठं प्रांगण आहे मंदिराला. भरपूर मोठं असं मंदिर आहे. मित्रांनो, ह्या ठिकाणी सुद्धा पर्यटक, असे नाही की पर्यटक कमी आहेत, पर्यटक भरपूर आहेत, तरीसुद्धा या ठिकाणी शांतता भरपूर आहे. तर मित्रांनो, आपण 2 मंदिरांना भेट दिलेली आहे. आज संध्याकाळची ट्रेन आहे, तर अजून बाईक आपल्याकडेच आहे, संध्याकाळी बाईक द्यायची आहे, त्याच्यामुळं अजून 2-3 तास बाकी आहेत. तोपर्यंत मडगावपासनं 7 किलोमीटर अंतरावर कोलवा बीच आहे, त्या बीचला आलो आहे. आता आपण चाललो आहे कोलवा बीचला. ट्रेनला भरपूर वेळ होता, त्याच्यामुळे म्हटलं बाईक पण लवकर देण्यापेक्षा जवळच बीच आहे 7 किलोमीटरला, तो सुद्धा बीच फिरून घेऊ. तर आता आलो आहे कोलवा बीचला. समोर तुम्ही बघू शकताय, भरपूर पर्यटक आहेत. आणि हा असा आहे कोलवा बीचचा नजारा. खूप फेमस असा बीच आहे, कारण की मडगाव इथून जवळ आहे, त्याच्यामुळे भरपूर फेमस असा बीच आहे हा कोलवा बीच म्हणून. इकडे सुद्धा सनबेड वगैरे लावलेला आहे, पाहू शकताय कोलवा बीचचा नजारा. आणि आज संडे असल्यामुळे भरपूर पर्यटक आहेत, पाहू शकता गर्दी किती आहे.
तर मित्रांनो, अशी होती आपली साऊथ गोव्याची ट्रिप. साऊथ गोव्याचे आपले पाठीमागचे भाग तुम्ही बघितले नसतील ते सुद्धा नक्की बघा. त्याच्यामध्ये सुद्धा आपण साऊथ गोव्याचं भरपूर कवर केलेलं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आत्ता आपण पोहोचलेलो आहोत मडगाव स्टेशनवरती आणि 7 वाजता आमची ट्रेन आहे. 6 वाजेपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि हा आहे मडगाव रेल्वे स्टेशन.